अरे तुम्ही येडे कारण असल्या जागेत तुम्ही राहता, तुम्ही खरंच तुम्ही पागल आहे यार, खरंच तुम्ही. मी म्हणतो हे गाव बघायला कोणीच येऊ नये, कधीच येऊ नका तुम्ही, कधीच येऊ नका असलं गाव बघायला. प्रेम होऊन जाईल, येडा व्हाल तुम्ही, येडा पूर्णपणे. बघ इकडे काय पण म्हण, नजारा एक नंबर आहेत. पण शपथ कसल्या जागेला आलोय, शपथ काय जागा आहे. वाव, हे छोटं छोटं मासं इथं आणि वडा आहे बघा छोटासा, किती जास्त क्लीन आहे बघा, किती क्लीन आहे, किती क्लीन आहे बघितलं. उत्तर पाहिजे फक्त, ठीक आहे ना. मी असं ऐकलं की कोकणामध्ये लय भूत असते, ते खरं आहे काही? अशी भरपूर अशी बाकडी बघितली, बसाची बाकडी, त्याच्यावरती मेलेल्या माणसाची नाव आहेत. ही काय बाकडी एकदा ती? बरं, मग त्या बाकड्यावरती लोक बसतात का? तर आता ह्या इथं गणपती बनवते ती, मग तुम्ही ज्यावेळेस गणपती बनवते ती, मग त्यावेळेस तुम्ही गणपती बाहेरून आणता का इथूनच घेता? म्हणजे काय काय जण बाहेर आणतात, काय काय जण इथंच घेतात. ओके ओके. तर हर महादेव मंडळी, गुड मॉर्निंग. कसं काय चाललंय तुम्हाला सर्वांचं? एकदम मजेत आहे ना? मी पण एकदम फुल मजेत आहे. तुम्ही म्हणतात ना आज एकदम कॉन्फिडन्समध्ये. अहो आज खूप जास्त कॉन्फिडन्समध्ये, कारण मी आज एका गावात अशी थांबलो आहे ना, ही 99% लोकांना गावात माहीत नाही. आणि ही गाव एवढं जास्त सुंदर आहे, एवढं जास्त भारी आहे, एवढं जास्त भारी, एवढं जास्त भारी, सांगू तरी कसं. काल मी गुगल मॅपवरून सहज रस्ता बघतो, मला पुढल्या रस्त्याने जायचं होतं. रस्त्यावरून आतमध्ये 1-1.5 किलोमीटरवरती हे गाव आहे. हे बघितलं म्हणलं हे तर पूर्ण जंगलात एवढी एकच गाव आहे. हे जायचं आहे म्हणलं आपल्या काय पण करून, ठीक आहे. तर त्यानंतर ना मी इथं आलो काल रात्री. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलं थोडा परमिशन वगैरे पोलीस स्टेशनपर्यंत खेळ सगळा पोचला होता. आणि ती व्हिडिओ बघून तुम्ही इथं आलाय मला माहिती आहे. आणि आज इथला व्हिडिओ बघायचा आहे की ह्या गावाचा हाय तरी कसं गाव वाटतं, स्वित्झर्लंडमध्ये आलं असं वाटायला लागलं राव. काय सांगू राव तुम्हाला मी, एवढं भारी गाव, एवढं भारी गाव, आयुष्यभर विश्वास होत नाही राव मला, एवढं भारी गाव आपल्या कोकणामध्ये ती. म्हणजे बघितलं का, पाठीमागचं घर आहे ना, ही म्हणली आमच्यात तुम्ही आंघोळ करायला या, घरात जायचं या, मोबाईल चार्जिंग लावलेला आहे दादा. तेव्हा त्या तिकडं तेव्हा ते दादा हात करताय, मग तेव्हा तिकडे बरं आहे. कुणाला गोष्ट माहिती आहे, आपली आजी आपला आजोबा कधी कधी हे असल्या मातीनं दात घासते, कुणाला माहिती. पुराण्या जमान्यामधली माणसं हे करायची. आपली आजी, आपलं पणजोबा म्हणा, पणजोबा, आजी आजोबा पणजोबा. तर पणजोबा त्यावेळेस मिस्त्रीचं हे प्रमाण कमी असायचं त्यावेळेस, तर ते मातीनं दात घासायची काय वेळेस, ठीक आहे ना. मी एवढं पाणी पिऊन येतो आंघोळीला, ठीक आहे. हो हो. हा, दात घासलं तर गरम पाणी आलं एकदम मस्त मध्ये प्यायला आपल्याला. मला गरम पाणी प्यायला आवडतं सकाळ सकाळ. विषय खोल असतो भाऊ आपला, नाही का. जिंदगीतला सगळ्यात बेकार दिवस, ड्रोन बघा कुठनं गेलाय, दोन्ही ताराच्या मधनं डायरेक्ट. बाप रे, मी तर मरता वाचलो या. एवढी भयंकर परिस्थिती. मला वाटतंय महाराष्ट्रातला भारतातला पहिला असा माणूस असेल ज्याचा ड्रोन ह्यात मधनं गेला आहे, ह्या तारातनं गेलाय भाऊ. तारातनं ड्रोन जोक नाही.
तर मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली. सलग टायमिंग झाला आहे 8:30 आणि सलग मी आहे रानवी ह्या गावामध्ये, जी पूर्णपणे जंगलाच्या आतमध्ये एकमेव असं गाव आहे. आणि हे गाव मला तुम्हाला सगळ्यांना आज दाखवायचं एकदम छान प्रकारे. ठीक आहे, हे 99% लोकांना ही गाव माहितीच नाही अजिबात. ठीक आहे, तर मला दाखवणारे गाव आपल्या गावातली ह्या पोरं आहे ती दोन, जी आपली दोस्त आहे. ठीक आहे, तर भाऊ तुझं नाव सांगा एकदा. रश्मिकांत शिरीष कांबळे. ओके, लक्ष्मी रश्मिकांत. रश्मी हां. रश्मिकांत हा आपला भाऊ आहे. तर हा आपल्याला दाखवणार भाऊ तुझं नाव विराज आणि लक्ष्मीकांत. ठीक आहे, तर हे दोन भाऊ लोक आज आपल्याला ही यांचं गाव दाखवणार कसं आहे ती. ही गाव बघूया कसं आहे ती. खूप सुंदर गाव आहे आणि कोकणामधली गावं तर म्हणतो भाऊ मी स्वर्गामधला एक छोटासा हिस्सा आहे काहीतरी. ठीक आहे, तर चला आता सुरुवात करूया आपण वरच्या तिकडून टोकापासून असं दाखवत जातो. चला, तर काल रात्री ह्या ठिकाणी टेंट लावला होता आणि खूप जास्त भारी झोप आली. ठीक आहे ना, रात्रीच्याला इथं खुर्ची घेतली ह्या समोरच्या घरातून, ह्या दादानं खुर्ची दिली आणि इथं सकाळच्याला मस्त आंघोळ ही इथंच केली आणि आता गाव बघायला सुरुवात झाली आहे. तर गावाला अख्खं जर पाणी देत असेल ना तर ही वाल चालू करायला लागतो, समजलं ना. म्हणजे असे 2 ते 3 वाल आहेत जी चालू करायला लागतात. वा, हे जुगाड मस्त आहे. म्हणजे हे म्हणजे पहिल्यापासून म्हणजे सगळेजण असंच करतात, म्हणजे जास्त काय गेट वगैरे करत नाही ते. मग जे काय करायचं ते मग असंच आणण्यासाठी म्हणजे गुरं वगैरे नको यायला. हां, पण हे मस्त आहे यार. म्हणजे तर म्हणजे जर आता जर संकासुर यायचं म्हणलं तर कुठं नाही ते. तुझ्या डाग्यानेच येतात म्हणजे. अच्छा, म्हणजे जे संकासुर जे असतात ते हे कुंड सनाट पडतात. मग किती म्हणजे एका गावामध्ये किती संकासुर असतात? म्हणजे आमच्या गावात 4 संकासूर असतात. 4. हा, म्हणजे कांबळ्यांचे 2 आणि चोगल्यांचे 2. अच्छा, हे कांबळ्यांचे चोगल्यांचे म्हणजे ह्याचा काय अर्थ आहे म्हणजे आमचे म्हणजे 2 म्हणजे एक भावके म्हणजे कांबळे भावके आणि एक चोगले भावके. ओके, ठीक आहे. तर संकासुर म्हणजे भावांनो एक राशीच असतो या. ती कोकणातली लोक त्याला देव म्हणतात. ठीक आहे, आणि ती प्रत्येक गावामध्ये जातो आणि ती काय करतो देव म्हणजे आपण म्हणजे असं पुढे गावात जाणार आणि म्हणजे असं म्हणजे आमची प्रथा आहे म्हणजे आमच्या हां गावात हां की संकासूर बाहेर पडतो हां. होळीला. आणि ओके ओके, असं आहे काहीतरी. ठीक आहे, मला मी साईडला एक संकासूरचा फोटो देतो या. हे संकासूर असं काहीतरी दिसतात आणि ह्या संकासूर गावात येतात आणि हानतात ना. हो, हानतात. गावला तर जाम हसडानं सबका असते. म्हणजे हे देवीचं राखणदार. हां, राखणदार आहे. अच्छा, कुठली देवी? आता ग्रामदेवते वरदान देवी जाऊ ना. काय नाव आहे देवीचं? वरदान देवी. वरदाना देवी. हां. वरदाना देवीचं हे राखणदार आहे. ठीक आहे ना, तर मग असं काय ते असतं या. आणि खूपच वेगळं आहे काहीतरी. अच्छा अच्छा, कुत्रा आहे. हां. ओके, ठीक आहे. मला एक सांगा, ही गोष्ट तुमची आहे तर मला ह्या गोष्टीत काहीच वाटत नाही का रे? हो, वाटतं तसं. काय वाटतं रे तुम्हाला? हे काय कसलं भारी दिसतंय यार. हे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कोकण आहे मंडळी, प्रत्येक गोष्टीमध्ये कोकण आहे. कुठली बी गोष्ट बघा, आता ही जर मी हिथनं उपटून जरी खाली फेकलं ना तर ही जसं की तसंच राहणार भाऊ, आणि हे लगेच मुळी फोडून खाली जाणार. मग हा कोकण म्हणजे स्वर्ग आहे एक प्रकारचा. ठीक आहे ना, आणि खूप अमेझिंग आहे, खूप मस्त आहे. थोडं हिथं हे थोडं हिथं दाखवा, थोडं हिथून दाखवा थोडं. हां हां, बघा ही किती जास्त भारी दिसतंय. बघितलं किती भारी दिसतं. ही पूर्ण ह्याला असं पूर्ण असं गवत उगून आलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये ह्याला काय नसतंय. पण जसा पावसाळा यायचं म्हणलं, मान्सून आला म्हणलं, पूर्ण लगेच बाहेर यायला चालू होतं. माहीत नाही कुठलाही आवाज चमत्कार आहे एवढा मोठा ते. बघ इकडे बघ, हे ना हे थोडं लाजाळू फुलं आहे जरा थोडी. ठीक आहे ना, तर तुम्हाला आज सांगतो, ही जी रानवी गाव आहे का ना, ह्या रानवी गावाची लोकसंख्या आहे 991 का 951 अशी काहीतरी लोकसंख्या ह्या गावाची. खूप छोटं गाव आहे आणि पूर्ण जंगलाच्या आतमध्ये ही गाव आहे. ठीक आहे ना, आणि हे गाव आता मी तुम्हाला दाखवतो या. तर आता ना ह्या गावाच्या, आता आपण कुठल्या साईडला निघालो आहे? आता आम्ही ग्रामदेवतेच्या मंदिरात. ठीक आहे, आता एक देवस्थान आहे इकडं ह्या गावाचं, तर आपण पहिल्यांदा ती बघणार आहे आणि तिथून नंतर ना गावाच्या खाली जाणार आहे. आता आम्ही गावाच्या वरल्या साईडला आलो आहे आणि आता आम्ही गावाच्या खाल्ल्या साईडला निघालो आहे. तर चला. आज मी स्वर्गात आहे यार, खरंच आज स्वर्गात आहे मी. बापरे, गचरून आपटायचो राप पूर्ण. अरे वा, ही भाव माझी बॅग वागवतो, त्यामुळे ह्या भावला एक सल्यूट आहे आपला. तर मंडळी ही जी दिसते ना, ही 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 डोली म्हणते ना, डोली हां, पण पालखी आहे. हां, पालखी. ही पालखी आहे. तर ह्यातमध्ये देवीला बसवून ती गावाकडल्या साईडला न्यायचं ही म्हणलं की ह्यातमध्ये बसवून. हे काय आहे पाव काय म्हणजे? कोणत्याला बघायचं असेल ना हं? त्याच्यावर बघायचं. म्हणजे हात ठेवल्यावर फिरतं का? नाही तसं नाही, हां, तो उचलायचा असतो. उचलायचा असतो. हां. उचलतो. असं
उचलतो पण आता बंद केलेला आहे तो. अच्छा, हे बघा तुम्हाला दिसून येईल हे गणपती बाप्पा आहेत म्हणून, ठीक आहे ना. हे इकडं हे कान, हे सोंड, हे तर डोकं, हे तर हे पोट, हे म्हणजे थोडं नॉर्मल आहे. आणि ही घावलेली मूर्ती ठीक आहे ना, म्हणजे सापडलेली आहे. तर किती भारी प्रकारची बघितली का तुम्ही? मी तर अजून पण तर नाही बघितली. मी सोन्याची बघितली मूर्ती, पण अशी दगडाची पूर्णपणे घावलेली ही पहिल्यांदा बघतोय मी. आणि फक्त कोकणामध्ये होतं. हे काय यार, कसलं फळ आहे? आय डोंट नो, एवढं नाही माहीत कसलं आहे. कारण आंटी फळ असेल, खायचं नसेल, हा? विषारी वगैरे असेल काय. काय मंडळी, हे आहे तर आल्यावर ना खाली उतरत होतो, मला एक फळ दिसलं काहीतरी. हे बघा ह्या झाडाला, हे बघा हे सगळी फळं लागली त्याला. हे बघ ह्याला फळं या, हे बघ सगळं ह्याला फळच आहे या. काय ते ह्याला खाऊन बेशुद्ध जर पडत नाही, बिये आतमध्ये, बिये ती मोठी गोडी. फळाची ही फोडतो या. ह्यामध्ये काय बघू द्या. अरे अक्रोड आहे हा झाड आहे, बघितलं ना. फू फू लय कडू या, लय कडू आहे ते, लय कडू होतं यार खरंच. ब्या बापरे, एवढं कडू मग. ब्या भावा, मला एका गोष्टीचा उत्तर पाहिजे फक्त, ठीक आहे ना. मी असं ऐकलं की कोकणामध्ये लय भूत असते, ते खरं आहे काही? असं काय नाही भूतत आहे नाही म्हणजे मला भरपूर जण, म्हणजे आमच्या इकडली मला एवढी मला माझी स्वतःची आई म्हणली कोकणामध्ये जाऊ नको, कोकणामध्ये जाऊ नको, तिकडे खूप भूत असतात, एक भूत मागे लागते. खरं आहे काही? नाही, मागे तर लागणार, मागे तर लागत नाही कोण अजून, म्हणजे आम्हाला तर अजून एवढा कोण अच्छा दिसलाय नाही एवढा. आम्ही तर रात्री 2-2, 3-3 वाजता सगळी पोरं फिरत असतो शिमग्यात तर एवढा आम्ही फिरतो ना, म्हणजे कोण रात्रीचा पोरगा झोपतच नाही. म्हणजे रात्री सकाळी 5 वाजता सगळी झोपणार, आधी सगळी अख्खा गाव फिरतो आम्ही सगळी पोरं. अच्छा, मग तेव्हा तर कोण दिसत नाही, मग कुठे काय भूत असतील. मग असं होतं का बरं की आलंय त्याच्या मागं असं काय म्हणते ती, म्हणजे समजा आता इथं कोणाचं म्हणजे कोणी इथं कोणाची मैच झाली आणि त्या तिथं जाऊन एखादं कोणी सुसू केली, काय केली, असं तिथं या मागं लागणं, हे असं होतं का बरं? नाही, असं तर कधी झालंय तर नाही. पण अच्छा, अजून झालं नाही. म्हणजे फक्त म्हणजे आमच्या असं गावात एकदा फक्त झालंय की एका पोराला म्हणजे की त्याला म्हणजे काय ते कोणतरी फळ दिला आणि तो तिथं असून म्हणजे त्याला झपटलेलं आहे. काय बोलतोय? हां म्हणजे कोणीतरी येऊन फळ दिलं आणि नंतर ना ते म्हणजे थोडी येड्या लागले का? हां, येडा वगैरे मग नंतर ती शाणा झालं का नाही? झालं नंतर. अच्छा, नंतर ती येडा झालता, नंतर मी शाणा पण झाला. म्हणजे आता मी या रस्त्याने चाललो ना, ती रस्ता मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, हे बघा, प्रत्येक घराच्या पुढं भाताची शेती, प्रत्येक घराच्या पुढं म्हणजे एक 5-6-7 फूट जागा सोडते ती घरापुढं. त्यानंतर ना सगळीकडे भातच भात आहे. हे बघा, ही घर, ही भात, असं या. ही बघा, हे काय आहे? ही बघा, प्रत्येक पूर्ण भिंत हिरवी, पूर्ण शावाळा चालला या. ही बघा, शपथ कसल्या जागेला आलोय. ही बघा, हे बघा, हाय शपथ काय जागा आहे. वाव, एवढं सुंदर. बरं आहे, झाली फराळ झाली? नाही झाली? बरं ठीक आहे. एकादशी मी पंढरपूरवरून आलोय, काल रात्री आलो या. तब्येत बरी आहे ना? बर, पंढरपूरला नाही गेला? जायचा प्रयत्न केल्यावर जाता ऑटोमॅटिक. हां, मग आमचं पंढरपूरलाही भारी कधीतरी या. हां. आजी हात जोडतात मला, आजी हात. आई शपथ यार, कसली भारी जागा येईल का? अरे तुम्ही येडे कारण अशा जागेत तुम्ही राहता, तुम्ही पागल आहे यार, खरंच तुम्ही. मी म्हणतो ही गाव बघायला कोणीच येऊ नये, कधीच येऊ नका तुम्ही, कधीच येऊ नका असलं गाव बघायला. प्रेम होऊन जाईल, येडा व्हाल तुम्ही, येडा पूर्णपणे. बघायचं का? ही बघा, वाव. ही इंटरेस्टिंग आहे खूप जास्त, ही इंटरेस्टिंग आहे यार खरंच. ए बेडका, पाणी घेत आहे, हेरीच आहे. मला पण प्यायचं आहे, पण मी असं घेतो कारण की म्हणजे हे आहे यातमध्ये मिनरल्स, हे सगळ्या गोष्टी, धातू, पंचधातू काय असतंय ती सगळं हे भाऊ यातमध्ये, ठीक आहे ना. बघा इथं कंटिन्यू पाणी येतं इथं. ह्या बघा भाऊ, ह्याला तर म्हणतात ना कोकण.
त्याला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की काय आहे ते, ठीक आहे ना. हे मी ऐकलं की मुतखड्यावरती ही चालतं, तर मला कमेंट करून सांगा. लहानपणी ऐकलं होतं की ह्याचं ही आहे ना, ही चावून नाही ह्याचा पाला असतो ना, ह्याचा पाला खायचा असतो. मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा ही खरं आहे का. आता गाव बघायला सुरुवात करू. चला सगळं गाव बघू. आता गावात एंट्री गेलेच बघायला काय भेटतं आपल्याला. छोटासा रोड, साईडला भाताची पूर्णपणे शेती. अजून काय पाहिजे, चलो. हे काय आहे? हे म्हणजे खांब आहे, म्हणजे आपलं होळीसाठी असतो तो. अच्छा, होळीसाठी एवढं. आणि ते वरती काय आहे त्याचा? त्याच्यावरती झेंडा लावतात ना, तर निशाणी लावतात होळीची. झेंडा. हां. अच्छा, तरी होळीसाठी ना इथं मधोमध गावाच्या मधोमध एक खांब आहे, म्हणजे गाव तिकडे आहे. तर निशाणी लावण्यासाठी इथं एक असा झेंडा लावतात ह्याच्यावरती. आणि का शिमग्याला हे असतात ना, हां. शिमग्याला ह्याला पूर्णपणे उघडं करते. आता झाकून ठेवलं ह्याला काय, त्यामुळे बघता येत नाही. ठीक, तर चला जाऊ पुढं. कोकणावरती गाणी पण आहे, ती मलाही गाणं लय आवडतं. ते जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले, गणरायाच्या भक्तीच्या पुढे. गणपतीला अरे आणि ती बाला डान्स करते आता. असं डान्स करते ती. डान्सला मजाच वेगळी होती. तू करतो का रे? हा, पहिला येतो? नाचायचो. हा, आता नाही करत? नाही म्हणजे आता म्हणजे जेव्हा मी अच्छा मुंबईला गेलो ना शिकायला, त्याच्यानंतर मग नाच बंद केला. पहिला म्हणजे नाचायचो. अच्छा. इकडे गणपती तुम्ही काय करता इकडं? गणपतीला म्हणजे काय, गणपती हे असतात, झाकडे असतं. जाकडे म्हणजे काय असतं ते आम्ही हां? शक्तितुरा आणि शक्ती. शक्तितुरा म्हणजे तो बोलला ना, नाचतात ते सगळे पोरं हां हां हां. ड्रेस घालून तो. अच्छा, मी पोरं पण ड्रेस घालते ती. हां. हे मस्त यार. आणि परत बाप्यांचा एक वेगळा डान्स असतो. बाप्या. हां, मग तुम्ही बाले डान्स करता का नाही? तोच बाळाने त्याला कसं? शक्तितुरा अच्छा अच्छा, बोलतात. त्याला जाऊन देते का? मग ती रात्रभर असतं का चालू? म्हणजे रात्रभर नाही असं, म्हणजे पुरा गावात आम्ही नाचतो, परत बाहेर जातो कुठे. अच्छा. बाला डान्स जे करते ती एकदम किती पोरं असते त्यातमध्ये? किती 8 असतात. 8. हां. ते कसं असतं मला स्टेप करून दाखव ना. त्याला येतं तो का तो ना. ए दाखव ना एकदा. नॉर्मल बघायचं मला. बरं ती गाणं लावतो थांब, ती गाणं लावतो. किती भारी गाणं आहे रे यार. हे गाणं ऐकल्यावर थोडं एक वेगळाच फील येतो का नाही रे. असं वाटतंय गावात गणपती बसल्यात आहे ना, दिवाळी. त्याला नाचं वाटतंय. त्याला नाचं वाटतंय. असलाय ना तो 2 वर्ष. आपण दोघे. बरं मला सांग, मला सांग. चल 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 चल. हां कसं आहे? अच्छा, गोल फिरत असं. हां 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 हां. मंडळी काय तुम्हाला सांगू, म्हणजे ही स्वर्ग आहे का कोकण आहे, मला तर काय समजणं झालंय. खरं सांगतो मी अक्षरशः. तब्येत बरी आहे? जेवण झालं का? उपास आहे आज? बर बर. हे बघा एकच फुल आहे. अरे यार, असला भुंगा मी जीवनात नाही बघितला कधी. मंडळी हा भुंगा बघा, हा भुंगा. ही भुंगा बघा एकदा. ह्याचं पंख जर बघितलं ना, येडा होऊन जातात येडा. ह्याचं पंख बघा, पंख. ही बघा, ही बघा, ही बघा. ही बघितलं तुम्ही असा कधी भुंगा बघितला जीवनात कधीतरी? जीवनात. हे गेला उडून. तर आता ह्या इथं गणपती बनवते ती. मग तुम्ही ज्यावेळेस गणपती बनवते ती, मग त्यावेळेस तुम्ही गणपती बाहेरून आणता का इथूनच घेता? म्हणजे काय काय जण बाहेर आणतात, काय काय जण इथंच घेतात. ओके ओके. ही बघा किती शांती रे इथं. ना ट्राफिक हवालदार आहे, ना शिटी माराय कोण आहे, ना काय म्हणते गाड्याचा हॉर्नचा आवाज आहे, ना गाडीचा आवाज, काय नाही. एकदम शांती पूर्णपणे. मीच बोलतो ह्याचाच कालवा आहे फक्त. किती सुंदर मूर्ती बनवली आहे. वा
मोर पण आहे, तबला पण आहे, विणा पण आहे. गणपती बाप्पा किती भारी बनवली आहे ही बा. हे बा अजून ह्याला कलर द्यायचा राहिला आहे अजून नॉर्मल. तो रंगवतो गणपती. एक नंबर कला आहे भाऊच्या हातामध्ये एवढी मोठी. अरे भाऊ या ना इकडे, ये आतमध्ये आहेत. यार मला दाखव ना. गणपतीचा दिवस आलता आहे आणि कोकणामध्ये गणपती बघायला भेटणार नाही, आपलं असं कधी होऊ शकत नाही. चला भाऊच्या घरात गणपती आहेत, तुम्हाला मी दाखवतो गणपती किती भारी म्हणल्यात ती. इकडे गणपतीच गणपती. ही बघा, ही बघा, ही बघा किती भारी गणपती बाप्पाची मूर्ती बघितली आहे बघा. बघा बघा भाई, तुम्ही जे कलर देता का नाही कलर, हे कलर म्हणजे कसं म्हणजे तुमच्या डोक्यात येतं की हा कलर हे आहे ते एकदम चांगला सूट दिसेल, एवढा हे कलर इथं भारी दिसेल. बघायला येतात ना गणपती, ते आपल्याला सांगून जातात बाबा असं मला धोतर पाहिजे, अशी ओढणी पाहिजे. अच्छा, आता समजा आता तुम्ही इथं जे कलर दिला आहे नाही, ही कलर खूप किती कलर आहेत इथं एवढ्यात? एक आहे का दोन आहेत? दोन आहेत. दोन कलर एवढ्या ठिकाणी हे आहेत बघा. मांडीला जे कलर दिला आहे का नाही, 2 कलर आहेत पूर्णपणे. ठीक आहे. तुम्ही केव्हापासून बनवताय? म्हणजे पप्पा पहिले टोपलीतून गणपती न्यायचे ना, हा शा तेव्हापासून चालू आहे. टोपलीतून हां. म्हणजे विकायला ज्यावेळेस टोपलीतून नेत होती त्यावेळेस. तेव्हापासून चालू आहे. अच्छा, म्हणजे नंतर ते तुम्ही लागला बनवायला. याचे पहिले बाबा बनवायचे, अच्छा. आता पप्पा बनवतात, नंतर आता हा बनवतो. अच्छा, तर खरंच खूप जास्त मस्त. पण काय गणपती बाप्पांचं काम आहे राहिले म्हणजे तर वरती मुकुट बसवायचा. फेटा फेटा. कट केलाय. अच्छा अच्छा, तर कट केलं आहे, फेटा बनवायचा आहे. वरती काय दिसते ही बघा, ही बघा कातळवाडीला हे वारकरी मस्त. पंढरपूरला निघाला? मी आलोय पंढरपूरवरून. मी पंढरपूरवरून आलो इकडे. अरे वा, मला एक गोष्ट अजून समजली नाही. ठीक आहे ना, मी भरपूर अशा गोष्टी बघितल्या कोकणात, पण मला एका गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर नाही भेटलेलं. मी पुरा अशी बाकडी बघितली, बसाची बाकडी, त्याच्यावरती मेलेल्या माणसाची नाव आहेत. ही काय भानगडी एकदा नेमकी? म्हणजे आठवण म्हणून असते तिथं. बरं, मग त्या बाकड्यावरती लोक बसतात का? नाही मग ती बाकडी काय बनवायची? काय एवढा आय डोंट नो, एवढं माहित नाही मला. काय बोलतोय खरं? एवढं म्हणजे माहित नाही, पण मला ह्या प्रश्नाचं उत्तर अजून नाही भेटलेलं. मी कोकणामध्ये भरपूर अशी ठिकाणं बघितली, ज्या ठिकाणं जी मेलेली माणसं असतं का नाही, ते त्या बाकड्यावरती नाव ती सिमेंटनं बनवलेली, सिमेंट कॉन्क्रीटनं पूर्ण बनवलेली ती बाकडी असते ती, आणि त्याच्यावरती बसण्यासाठी केलेलं असतं. मग हे माहीत नाही त्याच्यावर बसायचं असतं का नसतं, हे मला पण माहीत नाही अजून. मावशी बरं आहे ना? व काय म्हणतोय गुडगा? दुखताय? राहिलं नाही तो काय अजून? सारखं दुखताय का? अरे देवा, दवाखान्यात गेलता का नाही? दवाखान्यात गेला म्हणजे तेवढे खटक तेवढ्या पुरतंच. नाही पंढरपूरला गेला नाही? वारीला? नाही जायचं आम्ही वारीला, हे कचेरनाथ ते वारीला जातात. बरं बरं बरं. तुम्ही तुळशीची झाडं भरपूर उंच बघितली असेल, पण जेवढं मी दाखवतो ना तेवढं उंच तुम्ही कधी बघितलं का नाही मला माहीत नाही. ठीक आहे ना. ही बघा, बघा हे किती फूट मोठे तुम्हाला माहिती आहे? हे किती किती उंच आहे हे बघता या. म्हणजे माझ्या डोक्याच्या पण उंच आहे. म्हणजे लगभग माझी हाईट जरी 6.5 फूट जरी असेल ना, तर हे झाड नाही म्हणता 7-8 फूट तरी झाड आहे. ही बघा 1 फूट अजून वरती लांबता या. बघा किती उंच झाड आहे. चालू आहे गोरांचं बघणं चालू आहे. आजी तब्येत बरी आहे का? कशी बघते ते गोरं माझ्याकडे. बघा कशी बघते ते गोरं. एवढी देखरेख. एक सांगतो बरं का, कोकणातली लोक आपल्या आपल्या घरांसाठी एवढं भारी करते का ना. ही बघा स्वतःच्या घरासारखं केलं आहे गोरांना राहण्यासाठी. शेती किती तुला? शेती किती आहे तुला? 2-3 शेत आहेत. म्हणजे एकर ह्यांच्याकडे ह्यांना एकर कळत नाही, मग काय कळतं? नाही म्हणजे एकर मला नाही माहित. म्हणजे एकर मग का तुम आता रान मोपायचं म्हणलं, आता एवढं रान ह्याला काय म्हणतात? बिगा म्हणतात का? नाही, एकरच बोलतात. 1 एकर 2 एकर 3 एकर. हां मग तेच म्हणजे असं वाटतं ना एकदम एसीची हवा येते असं वाटायला लागलं इथं. मस्त. आता जाऊया घराच्या दिशेने. भावा हे काय दिसतंय यार, किती मस्त. हे बघितलं का मंडळी? हे बघा किती भारी आहे.
कट्टा परिवार. तिकडे अजून काहीतरी दाखव तिकडे. मी समुद्र बोलतोय. दाखव रे काय लिहिलंय. हे बघा काय केलंय ना, मला असं वाटतं ना ही जी इथं ठेवली का नाही ह्याला पूर्ण हिरवळ लागाय म्हणून ह्या ठेवले का, ह्याला हिरवळ लागायला लागली आहे आणि पूर्णपणे हिरवळ झाड होणार पूर्णपणे. हे बघा ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला ना त्यावेळेस ह्या इथं हे घरातले कोण दादा असतील त्यांना ही लिहिलेलं आहे. दादा जर तुम्ही व्हिडिओ बघताय ना तर बघा मी तुमच्या घराच्या बाहेर आहे राव, घराच्या बाहेर आहे. मला वाटतं घरी कोणी नाही या. असं वाटतंय ना भाऊ जपानमध्ये आलो या. हो का ह्यातमध्ये मासा येतं, ह्या नदीमध्ये हो का मासा येतो का आतमध्ये खाली दाखवतो तुम्हाला. हो का ही बघा बघा ही छोटं छोटं मासा येतं आणि वडा आहे बघा छोटासा. किती जास्त क्लीन आहे बघा, किती क्लीन आहे या, किती क्लीन आहे बघितलं. वा जपानमध्ये आलं वाटतं जपानमध्ये. मंडळी मग कसं काय वाटतं हे गाव बघायला भारी आहे ना, एक नंबर आहे. मला तर माहिती आहे तुम्ही एकदम मन लावून बघता या. अजून पुढं काहीतरी अजून दाखवतो. ही कौलं निघू शकतात कधी पण, ह्यांना जास्त छेडखान करायचं नाही. हे तर लाकडं सरपान काय असेल ते ठेवण्यासाठी हे छोटंसं बनवलं आहे आणि खूप छोटं आहे, खूप छोटं आहे. कांबळे विहीर. ओ ही अजिबात ओव्हर ॲक्टिंग नाही, ठीक आहे ना. ही एकदम क्लिअर क्रिस्टल पाणी आहे, एवढं क्लिअर. हो खाल्लं सगळं दिसतं या, सगळं टोटल. असं वाटतं पाणीच नाही ह्यातमध्ये. आपल्या कॅमेरामॅन भावाच्या घरी आलो. चला कोकणातल्या नारळातलं पाणी प्यायला या आणि ते पण ओरिजिनल, एकदम एकदम ओरिजिनल. अरे भाई लागलं का? अरे लागल यार, चला फेकू दे खाली, लागल. नारळ फोडाचा टेक्निशियन. अरे वा, अरे ह्यानं तर एकदम क्लिअर खटमध्ये काढलं आहे. शिमग्यात नारळ चोरायची सवय आहे ना. अटकलंय पूर्ण ह्याला भावाला. थँक्यू, आय लव्ह यू टू. कोकोनट, कोकणातला. काय चव वेगळी आहे, किती गोड आहे. आणि ते स्प्राईट प्यायला कसं जन 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 करतं, सेम तसं करतं या. हा हा भावाच्या घरी एकदम गरमागरम शाबूची खिचडी आज, कारण की एकादशी आहे. वा आपण आलेलो आहे आपल्या फिरावून टेंटपाशी. सकाळी गेलो तो, दुपारी 12ला आलो आहे माघारी बघा. आता टेंट वगैरे सगळ्या गोष्टी काढल्या त्या तुम्ही बघितलं. गाव पण अप्रतिम सुंदर होतं. थोडा मोठा ब्लॉग होऊ शकतो पण ब्लॉग संपूर्ण बघा. आता मी निघालो आहे गुहागरमध्ये. आज आपला मुक्काम गुहागरमध्ये होईल. किती येतात आहेत ना गुहागर? 7. फक्त गुहागर 7 किलोमीटर आहे. रस्ता कसा आहे, चढ का प्लेन आहे? हां हां आता काय नॉर्मल रोड आहे. आणि मी हेल्मेट जास्त का घालत नाही माहिती का, ह्या हेल्मेटचं इथलं सगळं पॅडिंग निघून पडलं आहे. तर आता ज्यावेळेस नेक्स्ट टाईम मुंबईला जाईल ना तर त्यावेळेस मग सगळ्याच ह्याचं मी घेऊन टाकेल. म्हणजे हेल्मेट एकदम प्रॉपरली. ही हेल्मेट आहे ना ही 700-800 रुपयाची हेल्मेट आहे, ठीक आहे. पण आता जी फुल लेवल हेल्मेट घेईल ना ती चांगलं महागातलं. म्हणजे सायकलवाला जर चांगलं हेल्मेट घ्यायचं म्हणलं ना तर मोटरसायकलच्या हेल्मेटपेक्षा महागा जास्त आहे. 5,000-6,000च्या खाली हेल्मेट नसतं आहे. पण एकदम डुप्लिकेट आणि नॉर्मल असल्यागत आहे. पण ही चांगलं आहे. हे मला गिफ्टमध्ये म्हणजे एक जणांना दिलं आहे. आणलं हाताळून तर ऐकून त्यांना पैसे दिले नाही त्याला. हे मस्त आहे एकदम. तिचं घरासमोर टेंट लावलं एकदम मस्तमध्ये. आणि ना फरायचं तिकडेच गेलं आहे. आता गुहागरला जाऊया. तुमची खुर्ची आता ही तुमची खुर्ची आहे बघा. धन्यवाद बरं का भाऊ मदत केल्याबद्दल मला. आता बघू जर शिमग्याला झाली नंतर मग येईल मी. चालेल चालेल. ह्या गावातून निघायची वेळ आली आहे. पण हे गाव ना भविष्य काळामध्ये खूप जास्त धोक्यात येते. ही भविष्य काळात इकडे खूप मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या कंपन्या व्हायला लागल्या त्या. आणि हे गावं 20-25 वर्षानंतर तुम्हाला दिसतील का नाही आय डोंट नो, मला माहीत नाही. पण एक सांगतो आहे तुम्हाला मी, माहीत नाही 20 वर्षानंतर काय होईल हे आता व्हिडिओमध्येच
समजेल तुम्हाला. चला, हर हर महादेव. आयाम बाबाच्या नावानं चांग भलं सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात. हां MH45 रायडर बघ नक्की. आता तू पण दिसणार चॅनलला, कॅमेरा चालू आहे माझा. नक्की बघ. उद्या व्हिडिओ येईल 4 वाजता. कुठलं काय लिहायचं? हां 4 रायडर यूट्यूबला. नक्की बघा. ठीक आहे, चल येऊ मी. चल हो निघालो आता, जातो. चला भेटू. वा, गाव सोडताना पण राव एक असं होतं आहे ना, असं वाटतंय आपलं आपलं स्वतःचं गाव असल्यागत वाटतं. चांगले विहीर, इकडे विहिरीला पण नाव आहे ती. झाली काय? हो ना, झालं ना, निघालो आता. ठीक आहे. बाकी बरं ठीक. कंपनीत गेला होता. हां ड्युटीवर. अच्छा अच्छा, निघालो आता. नेहमीच असता. मी हे कर बाय द वे. एकदम मस्त. अरे फोटो काढायला चालेल? बिंदास्त. बापरे, एवढं हे का काढलंय राव एवढं? कोकण मी म्हणतो ना, कोकण धोक्यात आहे. मी कशामुळे म्हणतो माहिती, कोकण धोक्यात आहे. ही बघा बघा, लगभग 50, 60, 70 एकरपर्यंत सगळं सुपडा साफ केला. एक सुलाग झाड ठेवलं नाही, एक सुलाग झाड. सगळी झाडं खाली ती का? मोठ्या कंपन्या, मोठ्या फॅक्टऱ्या टाकायच्या. नंतर ना अजून हे असंच वाढत 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 जाणार. भविष्य काळामध्ये मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, कोकण राहणार नाही. कोकण भविष्य काळामध्ये. हीच माझं व्हिडिओ तुम्ही 20 वर्षानंतर बघा. आत्ताचा व्हिडिओ 20 वर्षानंतर बघा. तुम्ही म्हणता ही जी मी तुम्हाला सगळे दाखवतो ना गोष्टी, ही तुम्ही नुसत्या काही दिवसाने व्हिडिओमध्ये बघणार आहे. ज्यावेळेस मी म्हातारा होईल, ज्यावेळेस मी माझं वय होऊन जाईल, त्यावेळेस जर तुम्ही ही गोष्टी बघितल्या ना, तुम्ही नुसत्या व्हिडिओमध्ये बघणार की कोकण काय होतं. समजलं ना? तुम्हाला ह्या जागेला मोठ्या मोठ्या अशा फॅक्टरी दिसणार, खूप मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या. त्यामुळे मी कोकणातल्या माणसाला म्हणतो, जमिनी विकू नका. कोकणातल्या माणसांना अजिबात जमिनी विकू नका. तुमची जमीन हाय अशी राहून द्या, जागेला पडाक राहून द्या. पण येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला ह्याच कंपन्यांमध्ये तुमची पोरं जर कामाला ठेवायची असली, तर मग तुम्ही राहणं विकून टाका. माझं काय नाही. वेलकम टू गुहागर. हे बघा, ही गुहागर आहे इकडे साईडला. हे बघा, ही सगळं गुहागर आहे. आई शपथ, गुहागर आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितलं दुसऱ्यांच्या. ठीक आहे, आज समोर गुहागर बघतो. ही बघा, समोरच एकदम समोर. आणि तेव्हा तर रोड आहे मधला, आणि त्या रस्त्याने जायचं आपला. एकदम सुंदर रस्ता आहे. ठीक आहे ना? आणि आता हे मुक्काम इकडेच करायचा कुठेतरी. थोड्या वेळाने थांबायचं आहे मला आता. काय जागा आहे राव, स्वर्ग आहे स्वर्ग. रोज रोज देईन तुला तुला आयुष्यपत. काय नादारा दिसतोय रे. शेट शेट काय दिसतंय गुहागर. पुढल्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव आणि सबस्क्राईब करा.